नमस्कार मित्रांनो. आपलं जे इंडिकेटर आहे त्याचा बेस काय आहे किंवा त्याला यूज कसं करायचं, त्याच्यावरती जे इंडिकेशन्स आहे म्हणजे सिग्नल आहे सेलचे बायचे, ते कसे येतात ते आपण बघणार आहोत. ओके. आणि इंडिकेटर आपण MT5 सॉरी ट्रेडिंग व्ह्यूला कसं लावतात ते आपण आज बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले बघा आता हा पीसी आहे. लॅपटॉपला असेल सेम फेज असतो, म्हणजे जो बॅकग्राऊंड असतो जो डिस्प्ले असतो तो असा असतो. आणि आपल्या मोबाईलमध्ये, आता जे मोबाईलमध्ये ज्यांना लावायचं असेल त्यांनी पण लक्षात घ्या, मोबाईलमध्ये इंडिकेटर सेशन असतो, इंडिकेटर. बरोबर. तर इंडिकेटर सेशनमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला जायचं आहे. बरोबर. म्हणजे मोबाईलमध्ये यूज करतील त्यांनी मोबाईलमध्ये जावा, किंवा जे पीसीला लॅपटॉपला यूज करतील त्यांनी पीसी मध्ये जावा, काय अडचण नाही. ओके. बघा, इंडिकेटर सेशन मध्ये आपल्याला सुरुवातीला जायचं आहे. इंडिकेटर सेशन मध्ये गेल्या तर इथं नाव येतं फेवरेट, माय स्क्रिप्ट, इन्व्हाइट ओनली, परचेस. इथं इन्व्हाइट ओनलीला क्लिक करायचं आहे, इन्व्हाइट ओनलीला. आणि इन्व्हाइट ओनली मध्ये गेल्यानंतर इथं बघा तुमच्या याला ट्रेडिंग व्ह्यूला असं उन्नती मॅजिक V2 नावाने एक इंडिकेटर आलं असेल. उन्नती मॅजिक V2, त्याला क्लिक करायचं आहे एकदा. त्याला क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे, टिक सोडायचं आहे. बघा. ओके. आता आधी आपण आहे ना, हे इंडिकेटर तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूला लागलेलं आहे. बरोबर. आता आपण याचा आहे ना बेस समजून घेऊया की सिग्नल येतात कसे, सिग्नलचं गणित काय आहे. राईट. बघा मित्रांनो, जसं की फॉर एक्झाम्पल इथं लक्ष द्या. इथं तुमचं एक एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस असं काहीतरी लाईन आहे. बघा, एक मिनिट तुम्हाला सांगतो मी समजून. बघा, आता ही जी लाईन आहे ना तुमची, समजून घ्या ही एंट्री लाईन आहे. रेड कलरची लाईन एंट्री आहे. आणि सपोज ही तुमची लाईन स्टॉप लॉस आहे. बघा, खालची लाईन तुमची काय आहे, स्टॉप लॉसची लाईन आहे. ओके. बघा, ही आहे, मी याला नाव पण देतो हवं तर. ही आहे एंट्री, एंट्री. बरोबर. आणि इथे आहे तुमचं सॉरी, ही आहे तुमची एंट्री, म्हणजे एंट्री लाईन थोडक्यात. बरोबर. आणि इथे आहे तुमचा स्टॉप लॉस, ज्याला मी एसएल करतो. बघा. बरोबर. जसंही तुम्हाला असा सिग्नल येणार तर तुम्हाला वरती ऑटोमॅटिक असे 3 प्रकारचे टार्गेट देखील येतील. टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट. बरोबर. बघा, 1, 2, 3 असे टार्गेट तुम्हाला येतील. बरोबर. आता एंट्री जसंही असं सेटअप तुम्हाला येणार, एंट्री, टार्गेट, म्हणजे इथं डायरेक्टली तुम्हाला बाय असं नाव लिहून येणार. जर सेलचं सिग्नल असेल तर सेल असं लिहून येणार. बरोबर. बाय किंवा सेल. आता त्याचं गणित काय माहितीये का? बघा, एंट्री नावालं, हे स्टॉप लॉस नावाला तुम्ही बिंदास एंट्री घ्यायची आहे. बरोबर. या पद्धतीने आपले टार्गेट आहे, टार्गेट 1 आहे, टार्गेट 2 आहे आणि टार्गेट 3 आहे. तुम्ही इथं पार्शियल बुकिंग जरी केली, पार्शियल बुकिंग, तरी खूप चांगल्यापैकी रिझल्ट तुम्हाला भेटेल. थोडं थोडं प्रॉफिट बुक करायचा, थोडा थोडा प्रॉफिट. बरोबर. पार्शियल बुकिंग तुम्ही या आपल्या सेटअपमध्ये करू शकता. राईट. आणि आता याचं गणित काय माहितीये का? बघा, एकदा की तुम्हाला बायचा सिग्नल आला, बरोबर, बायचा सिग्नल आल्यानंतर बघा, जोपर्यंत तुमचं फर्स्ट, सेकंड, थर्ड, तिसरं टार्गेट जोपर्यंत हिट होत नाही तोपर्यंत हा सिग्नल कंटिन्यू असतो. बरोबर. किंवा जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, म्हणजे सपोज पहिला टिपी डन झाला, नंतर स्टॉप लॉस हिट झाला, तर हा सिग्नल निघून जातो. फक्त इथं बाय नाव असतं. हे एंट्री, स्टॉप लॉस, हे टार्गेट जे असतं ना, ते ऑटोमॅटिक निघून जातात. सांगायचं तात्पर्य काय? बघा, तिसरा टार्गेट किंवा स्टॉप लॉस जोपर्यंत हिट होत नाही ना तोपर्यंत ह्या लाईन ज्या आहे ना, टार्गेट, एंट्री आणि स्टॉप लॉसच्या, ते कंटिन्यू तुमच्या चार्टवरती असणार. बरोबर. आणि ज्या वेळेस तुमचा समजून घ्या एका सिग्नलचा तिसरा टार्गेट किंवा स्टॉप लॉस जेव्हा हिट होणार तेव्हा तुमचा हा जो सिग्नल आहे तो ऑटोमॅटिकली निघून जाणार. बरोबर. आता याला आपण चार्टवरती बघूया. सेम सेम गणित आहे मित्रांनो याचं आपल्या सेल साईडचं. बघा, जसं की वरती आपल्याला एंट्री आहे. बघा,
समजून घ्या, ही आपली एंट्री आली सेल साईडची, बरोबर. आणि हा वरती आहे तुमचा स्टॉप लॉस. ओके, सेल साईडची एंट्री आली, वरती आहे स्टॉप लॉस. इथं एंट्री आल्यानंतर बघा, इथं पण सेम कंडिशन आहे. एंट्री आली, हे तुमचे खाली टार्गेट असणार आहे. टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3, बरोबर. हे तुमचे टार्गेट असणार आहे. तसं तुम्ही या टार्गेटसाठी खेळू शकता. जोपर्यंत याचं तिसरं टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट होत नाही, या सेलच्या सिग्नलचा जोपर्यंत तुमचा तिसरा टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला दुसरा सेलचा सिग्नल येत नाही, बरोबर. हा सेलचा सिग्नल कंटिन्यू असणार आहे. कारण की हा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत दुसरा सिग्नल तुम्हाला येणार नाही, बरोबर. तो हे गणित या आपल्या सेटअपचं आहे. आता बघा याला यूज कसं करायचं, मी चार्ट लावतो बघा. आता करंट मध्ये बघा, 5 मिनिटं आहे. तुम्ही एक काम करतो, याला यूज करताना शक्यतो 1 मिनिटावरती, 3 मिनिटावरती किंवा 5 मिनिटावरती यूज करा. म्हणजे तुम्हाला रिझल्ट थोडे चांगल्यापैकी भेटतील. 15 मिनिटंही करू शकता, 1 तासही करू शकता, पण मग त्याला तुम्हाला स्टॉप लॉस मोठे भेटतील बघा. ओके, बघा जसं की आता फॉर एक्झाम्पल इथं हा एक ट्रेड आला होता बघा, किती वाजता, 1 वाजेला, बरोबर. 1 वाजेला एक ट्रेड आला होता दुपारी. बायचा सिग्नल म्हणजे ही आहे तुमची ब्ल्यू कलरची लाईन दिसते, ती बायची आहे. आणि खालची रेड कलरची लाईन तुमची स्टॉप लॉसची लाईन आहे, बरोबर. हा, आता इथं बाय करायचं, सिग्नल आल्याला बाय करायचं. हे बघा, हे वरती तुमचे 3 टार्गेट. हा पहिला टीपी, हा सेकंड टीपी आणि हा थर्ड टीपी आहे, बरोबर. इथं आता काय झालं, इथं आता आपला पहिला टीपी डन झालाय बघा, बरोबर. किती मिनिटाला, 1 मिनिटाला. हा खाली आपला स्टॉप लॉस आहे, राईट. सेम आता आपण बघूया सेल साईडचं बघूया. आता इथे ना एक सेलचा ट्रेड पण ऍक्टिव्ह आहे बघा. हा सेलचा ट्रेड पण चालू आहे. हा त्याचा स्टॉप लॉस आहे आणि ही लाईन त्याची एंट्री लाईन आहे, बरोबर. बघा इथे मी पहिला टीपी डन केलाय, सेकंड टीपी पण डन केलाय. ओके, या तुमच्या सेलच्या सिग्नलने तुमचं पहिलं टार्गेट ही डन केलं इथे. ओके, हे बघा, हे त्याचं टार्गेट आहे. हे पहिला टीपी आहे आणि हा सेकंड टीपी आहे. तर 2 टार्गेट त्यांनी इथं तुमचे डन केलेले आहेत, बरोबर. आणि आता काय, आता इथं बायचा सिग्नल आलेला आहे बघा. तो तुम्ही ना ज्या पद्धतीने याला यूज करशाल म्हणजे काय बघा. जसं तुम्हाला समजून घ्या, काय पार्शल बुकिंग काही माहित नाही किंवा तुम्हाला रिस्क फ्री करायचं तेही माहित नसेल, तर सिंपलपणे मित्रांनो आपण पहिले टार्गेट घेऊन थोडं थोडं प्रॉफिट जरी बुक केला तरी चालेल. थोडा जरी म्हणजे कसं, काही क्वांटिटी काही क्वांटिटी जरी आपण बुक करत चाललो ना, तरी तुम्हाला या इंडिकेटरच्या माध्यमातून चांगला रिझल्ट भेटणार आहे, बरोबर. सो बघा, या पद्धतीने याला यूज करायचं आहे. जास्त याच्यामध्ये हार्ड वर्क काही करायचं नाहीये. फक्त इंडिकेटर आपण आपल्या चार्ट वरती लावायचं आहे आणि चार्ट वरती इंडिकेटर लावल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं रेडीमेड आहे. बायसचे सिग्नल, एंट्री येतो, स्टॉप लॉस येतो, हे टार्गेटची लाईन पण येतात, परत सेलचा सिग्नल. आता इथं बघा, इथे काय कंडिशन काय झाली, सेलचा पण ऍक्टिव्ह आहे आणि बायचा पण ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे इथे ह्या लाईन एवढं तुम्हाला दिसत आहे, बरोबर. सेलच्या पण लाईन दिसत आहे, टार्गेट लाईन दिसत आहे, एंट्री लाईन दिसत आहे, स्टॉप लॉस लाईन दिसत आहे आणि बायच्या पण एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस लाईन दिसत आहे, बरोबर. समजूया आपण 5 मिनिटाला लावलं बघा. आता 5 मिनिटाला काय दिसतंय, 5 मिनिटाला अजून बायचा सिग्नल आलेला नाहीये. इथं आला होता एक बघा, इथं आला होता समथिंग, यांनी 100 पीक डन केले, म्हणजे पहिलं टार्गेट डन केला, नंतर स्टॉप लॉस हिट केला, बरोबर. आता इथं कोणताच सिग्नल ऍक्टिव्ह नाहीये, त्याच्यामुळे इथं कोणतीच लाईन नाहीये, एंट्री लाईन पण नाहीये, टार्गेट पण नाहीये, स्टॉप लॉस पण नाहीये. हा इथे पण एक आला होता बघा, याने पण तुमच्या जवळजवळ 33 पासून वरती गेला 41 पर्यंत, म्हणजे जवळ 80 पीक त्यांनी तुम्हाला या सिग्नलने पण इथे दिले, 5 मिनिटाच्या सिग्नलने, बरोबर. इथे जर बघितलं असेल तर सिग्नल तुमच्या ऑल टीपी डन केले. हे बघा, सेलचा सिग्नल तुम्हाला इथे वरती आला बघा. जोपर्यंत याचं तिसरं टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट होत नाही ना, तोपर्यंत पुढचा सेलचा सिग्नल तुम्हाला येत नाही. इथे बघा, इथं याचा तिसरा टीपी खाली डन झाला, त्याच्यामुळे आता जर सेलचा आला तरच तुम्हाला येणार, नाही तर फक्त बायचे येतील, बरोबर. सो सिंपल आहे. वापरायचं कसं ते सिंपल आहे बघा. इथं सेल आला, खाली आला मार्केट, इथे बाय आला, वरती गेला, इथे सेल आला, इथं स्टॉप लॉस गेला, बरोबर. म्हणजे यूज कसं करायचं, तुम्ही जर बघा एंट्री घेतल्यानंतर जर थोडं थोडं क्वांटिटी तुम्ही बुक करत गेले ना, तर तुम्हाला नक्कीच इंडिकेटरच्या माध्यमातून एक चांगल्यापैकी रिझल्ट भेटणार आहे. म्हणजेच काय, पार्शल बुकिंग करत चाला. काय करत चाला, पार्शल बुकिंग करत चाला. नाही तर डायरेक्ट एंट्री घ्यायची आणि तिसऱ्या टार्गेटचं वेट करायचा
असं नाही चालत मित्रांनो. असं म्हणून ऍक्च्युली आपण असं टेक्निकल मध्ये पण नाही चालत, असं कोणत्याही सेटअप मध्ये पण नाही चालत. तुम्हाला तुमची सायकोलॉजी जर स्ट्रॉंग आणि प्रॉपर ठेवायची असेल ना, तर तुम्हाला पार्शल बुकिंग ही करावीच लागते. तो एंट्री घेतल्यानंतर थोडे थोडे लॉट बुक करत चाला. ओके, आणि प्रॉपर मनी मॅनेजमेंट करून ट्रेड घ्या. येस, चालेल. काही जरी अडचण असेल तर तुम्ही मनोज सरांशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला बाकीच्या काय गोष्टी असेल ते गाईड करतील. ठीक आहे. ओके, थँक्यू, बाय बाय, गुड.